गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ऑपरॉन कन्सेप्ट थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर आपण सेंट्रल डॉग्मा अभ्यासलेला आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो न्यूक्लियसमधला DNA आहे तो त्या DNA वर मेसेंजर RNA तयार होतो बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ मेसेंजर RNA ऑन DNA by the process called as a transcription, and when this messenger RNA comes into cytoplasm, and then by the process translation there is a formation of protein, and this protein forms the enzymes. तर एन्झाईम्सचा शब्द आपण ऐकलेला आहे की एन्झाईम्स त्याला मराठीत आपण विकरे असं म्हणतो. तर हे आपल्याला फूड डायजेशनमध्ये मदत करतात. तर उदाहरणार्थ आपण जे काय दूध पिणार आहोत त्याच्यामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते आणि ती शुगर डायसॅक्राइड असते, तिला ब्रेक करण्यामध्ये हे एन्झाईम्स मदत करतात. तर आपल्याला लॅक ऑपरॉन ही जी प्रोसेस आहे ती इकोलायमध्ये अभ्यासायची. तर ह्या ज्या इकोलाय नावाच्या बॅक्टेरिया आहेत त्या ह्युमन इंटेस्टाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या बॅक्टेरिया जे काय आपण खाणार आहोत तेच फूड या बॅक्टेरियाला अवेलेबल असतं. तर जेव्हा आपण दूध पिणार आहोत तेव्हा आपल्या इंटेस्टाईनमध्ये काय येणार आहे, लॅक्टोज, आणि हेच लॅक्टोज बॅक्टेरिया फूड म्हणून वापरतात. तर ह्या बॅक्टेरिया लॅक्टोजचं डायजेशन कसं करतात, तर बॅक्टेरियामध्ये एन्झाईम्स कसे तयार होतात, तर बॅक्टेरियामध्ये सुद्धा एन्झाईम्स तयार होण्यासाठी DNA असतो आणि हा जो DNA आहे की ज्याला आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो. तर ही जी बॅक्टेरिया आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे, फक्त सिंपल डबल स्टँडर्ड DNA आहे की ज्याला आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो. तर हे जे लॅक्टोज आहे ते डायजेशन होण्यासाठी जे काही एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम्स सिक्रेट करण्याचं काम ZYA हे 3 जीन्स करत असतात. आणि हे जीन्स कसे काम करत असतात, लॅक्टोज आतमध्ये आल्यानंतर हा जो जीन आहे लॅक-जी, हा जीन बीटा गॅलॅक्टोसिडेज नावाचं एन्झाईम तयार करतो आणि हे बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम लॅक्टोज मॉलिक्यूलला ब्रेक करतो ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये. आणि हा ग्लुकोज आपल्याला माहिती की ती जी बॅक्टेरिया आहे ती युटिलाइज करते तिच्या मेटाबॉलिझमसाठी. दुसरा जो जीन आहे तो आहे लॅक-वाय जीन की जो बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज नावाचं एन्झाईम तयार करतो. आणि हे जे एन्झाईम आहे ते आपल्याला बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेनमध्ये पाहायला मिळतं या पद्धतीनं. तर याच्या शब्दामध्येच अर्थ आहे की हे परमिट करतं जे काय सायटोप्लाझम मधलं फूड आहे लॅक्टोजच्या फॉर्ममध्ये ते बॅक्टेरियाच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये येण्यामध्ये ते परमिट करतं, म्हणून त्याला आपण परमिएज असं म्हणतो. आणि तिसरा जो जीन आहे लॅक-ए जीन, इट फॉर्म्स द ट्रान्स ॲसिटिलेज एन्झाईम की त्याचं फंक्शन असतं ट्रान्सफर ऑफ ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाईम टू गॅलॅक्टोसाइड. तर लॅक ऑपरॉन आपल्याला अभ्यासायचं. लॅक ऑपरॉन म्हणजे हा ग्रुप आहे लॅक-जी, लॅक-वाय, लॅक-ए, हे 3 जीन आहेत आणि हे जे 3 जीन्स आहेत त्यांना आपण स्ट्रक्चरल जीन असं म्हणतो. यांना स्ट्रक्चरल जीन असं म्हणतो की या जीन पासून काय तयार होतं, या DNA वर आपल्याला कशाचं फॉर्मेशन झालेलं दिसतं, mRNA. आणि हा mRNA जेव्हा सायटोप्लाझम मध्ये येतो तेव्हा त्याच्यापासून प्रोटीन किंवा एन्झाईम फॉर्म झालेलं दिसतं. मात्र ह्या जीनला कंट्रोल करणारा जो पार्ट असतो त्याला आपण ऑपरेटर असं म्हणतो. आणि ह्या ऑपरेटरला जो कंट्रोल करणारा पार्ट आहे तो इथं आपण आय ह्या लेटर दाखवलेला आहे, हा आहे रेग्युलेटर जीन. तर DNA या पद्धतीने डबल स्टँडर्ड ट्विस्टेड स्ट्रक्चर आहे. त्याच्यावर आपल्याला हा रेग्युलेटर जीन दिसतो, पी प्रमोटर जीन दिसतो, ऑपरेटर जीन दिसतो आणि स्ट्रक्चरल जीन दिसतात. तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं पाहायचं की नक्की लॅक्टोज मेटाबॉलिझम ह्या जीन मार्फत कसं कंट्रोल होतं. इथं आपल्याला माहिती रेग्युलेटरी जीन आहे आय, इथं प्रमोटर रिजन आहे, इथं ऑपरेटर रिजन आहे, इथं लॅक-जी, लॅक-वाय आणि लॅक-ए असे जीन्स आपण काढतो. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये डायग्राम येणार आहे लॅक ऑपरॉन तेव्हा तुम्हाला ही डायग्राम काढायची. हा DNA आपण 3' to 5' डायरेक्शन मध्ये दाखवलेला आहे. तर आता हा रेग्युलेटरी जीन हा कसं रेग्युलेट करतो, हा कोणाला रेग्युलेट करतो, तर हा जो रेग्युलेटरी जीन आहे तो प्रमोटरला कंट्रोल करतो.
आणि प्रमोटरला कंट्रोल करतो आणि ऑपरेटरला कंट्रोल करतो. तर हा कसा कंट्रोल करतो बघा. तर हा जो रेग्युलेटरी जीन आय आहे, तर आपल्याला माहिती आहे की हे DNA स्ट्रक्चर आहे, आतमध्ये काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. तर याच्यावर ट्रान्सलेशन प्रोसेस होते आणि मेसेंजर RNAचं फॉर्मेशन होतं, mRNA. ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस होते, मेसेंजर RNAचं फॉर्मेशन होतं. मेसेंजर RNA बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इट फॉर्म्स प्रोटीन. आणि हे जे प्रोटीन आहे त्याला आपण रिप्रेसर प्रोटीन असं म्हणतो. रिप्रेस म्हणजे काहीतरी थांबवतो. तर हा रिप्रेसर प्रोटीन काय करतो, जेव्हा लॅक्टोज नाहीये तेव्हा तो रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर रिजनला बाइंड होतो. आणि ऑपरेटर रिजनला बाइंड झाल्यानंतर काय होतं, तर आपल्याला माहिती आहे की हा जेव्हा RNA पॉलिमरेज DNA ला बाइंड होतो आणि जेव्हा तो पुढे जातो तेव्हा काय होतं, mRNAचं फॉर्मेशन होतं. तर हा जो प्रोमोटर रिजन आहे त्याचं फंक्शन आहे की इथं काय बाइंड होत असतो, इथं बाइंड होत असतो RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर हा पुढे जातो, ऑपरेटर रिजनला क्रॉस केल्यानंतर तो हे ज्या जीन्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन रीड करून मेसेंजर RNA फॉर्म करत असतो. परंतु इथं रिप्रेसर प्रोटीन लॅक्टोज अब्सेंट आहे सायटोप्लाझम मध्ये, इथं लॅक्टोज नाहीये. तर रिप्रेसर प्रोटीन इथं बाइंड होतं आणि हे जे लॅक ऑपरॉन हे जे जीन्स आहेत ते काम करत नाही. म्हणजे काय, हे एन्झाईम्स फॉर्मेशन होत नाही. बीटा गॅलॅक्टोसिडेज, बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज, ट्रान्स ॲसिटिलेज ह्या एन्झाईमचं फॉर्मेशन होत नाही. मात्र जेव्हा सायटोप्लाझम मध्ये लॅक्टोज आलेला आहे इथं सराउंडिंग मीडियम मध्ये, तेव्हा हा जो आय जीन आहे त्याच्यामध्ये DNA सेपरेशन होतं, mRNAचं फॉर्मेशन होतं. mRNA जो आहे ट्रान्सलेशन प्रोसेसनं काय तयार करतो, रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. मात्र हा सायटोप्लाझम मधला लॅक्टोज मॉलिक्यूल आपण सर्क्युलर स्ट्रक्चरने दाखवूया, हा रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करतो आणि या पद्धतीनं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं की रिप्रेसर प्रोटीन आणि इंड्युसर हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं. त्यामुळं ऑपरेटर रिजनला हा प्रोटीन बाइंड करू शकत नाही आणि प्रमोटर रिजनला हा जो काय आपण इथं RNA पॉलिमरेज स्क्वेअर स्ट्रक्चरने दाखवलेला आहे, हा RNA पॉलिमरेज मूव्ह होतो ऑपरेटर रिजन आणि नंतर हा RNA पॉलिमरेज कुठे येतो, स्ट्रक्चरल जीन की जिथे ZY आणि A हे जीन्स आहेत. RNA पॉलिमरेज जसं पुढे जाईल तसं इथं कशाचं फॉर्मेशन होतं, मेसेंजर RNA की याच्यावर इन्फॉर्मेशन आहे कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स तयार होणार आहेत. तर हा जो मेसेंजर RNA आहे तर याच्यावर 3 जीन्स किंवा 3 प्रकारचे प्रोटीन फॉर्म होण्याची इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे ह्या मेसेंजर RNAला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणलं जातं. तर थोडक्यात जेव्हा लॅक्टोज प्रेझेंट असतं तेव्हा हे लॅक ऑपरॉन स्विच ऑन होतं. तसं आपण लाईटचं बटन चालू केलं की लाईट चालू होते. जेव्हा लॅक्टोज सायटोप्लाझम मध्ये आहे आणि जेव्हा हा लॅक्टोज रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करतो तेव्हा हा जीन स्विच ऑन होतो. पण जेव्हा लॅक्टोज अब्सेंट आहे तेव्हा हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर रिजनला बाइंड करतो आणि हा जो जीन आहे तो कसा होतो, स्विच ऑफ. तर हे कशावर डिपेंड आहे, लॅक ऑपरॉन स्विच ऑन होणं आणि स्विच ऑफ. तर याच्यामध्ये इंड्युसरचं काम आहे आणि हा जो इंड्युसर आहे तो कोण आहे, इंड्युसर आहे लॅक्टोज. सराउंडिंग मीडियम मध्ये लॅक्टोज फूड आहे, इट ॲक्ट ॲज अ इंड्युसर. हा रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करतो आणि सिग्नल देतो की अरे सायटोप्लाझम मध्ये खूप सारं फूड आहे आणि त्याला डायजेस्ट करायचंय. डायजेस्ट करण्यासाठी काय केलं जातं, हे जीन्स जे आहेत त्या जीन्सवरची इन्फॉर्मेशन रीड करून mRNAचं फॉर्मेशन होतं आणि आपल्याला माहिती आहे mRNA ट्रान्सलेशन झालं की प्रोटीन तयार होतं. आणि मग हे प्रोटीन कोणते तयार होतात, बीटा गॅलॅक्टोसिडेज, बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज आणि ट्रान्स ॲसिटिलेज. तर याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो बीटा गॅलॅक्टोसिडेजचा आहे की ज्याचं काम काय, हे जे काही लॅक्टोज डायसॅक्राइड आहे ते ब्रेक करून त्याचं मोनोसॅक्राइड ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये रूपांतर केलं जातं. तर मला वाटतं तुम्हाला हे कळलेलं असेलच. तर हे थोडक्यात लॅक ऑपरॉन मॉडेल जे आहे ते आपण डिस्क्राईब केलेलं आहे.